नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. बघा, आपला राज्यशास्त्राचा पेपराचा म्हणजे आपल्या राज्य व्यवस्थेचा जो एक्सप्लेनेशन आहे, आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. राज्यसेवे पूर्वचा पेपर झाला. खरं तर मागच्या रविवारी राज्यसेवा आपली ची प्री झाली, त्याचं एक्सप्लेनेशन करायचं होतं, पण तो महाभयानक पेपर बघितल्यानंतर मला पुढे काहीच नाही, म्हणजे इनफॅक्ट मला त्या दिवशी काहीच करण्याची इच्छा झालेली नव्हती. अर्थात तो विषय सोडून देऊया. आता इम्पॉर्टंट काय आहे तर आपला आज राज्यसेवेचा जो पेपर झाला, पेपरामधले क्वेश्चन्स म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगते, ज्यांनी ज्यांनी जे आपलं मागचं मेन्सचं एमसीक्यू पॅटर्न होतं, म्हणजे 2013 पासून ते 2025 पर्यंत आपलं जे काही पेपर झाले 24 पर्यंतचे, तर लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये जे पॉलिटीचे प्रश्न होते तर बऱ्यापैकी आलेले, आणि जो पार्ट 2 म्हणजे भाग 2 जो आपला आहे नागरिकत्व, जो आपण करत नाही, हो की नाही, पण मागच्या 3 पेपर पासून आपला हा गैरसमज आता मोकळा करावा, आणि येणारा जो हा आहे म्हणजे आपली जी कंबाईनची परीक्षा आहे 14-15 दिवसांनी, तर त्याच्यासाठी नक्कीच त्याचा प्रश्न ऍटलिस्ट जे पीवायक्यू आलेले आहेत ते पाहून घ्यावे, असं माझं ठाम मत झालेलं आहे. सो तुम्ही याच्यावर विचार करावा, कारण की आपण पार्ट 2 म्हणजे इव्हन आम्ही शिकवताना सुद्धा जो ठीक आहे नाही येत प्रश्न म्हणून सोडून देत होतो, पण आता प्रश्न येत आहेत. ओके, प्रश्न 3 ते 4च प्रश्न मला असं वाटलं जे वेळ खाऊ आहेत. बाकी जर का आपण केअरफुली वाचलं तर प्रश्न जागच्या जागी वाचता वाचता सुटण्यासारखे आहेत. ओके, घाबरायचं नाही. पहिलाच प्रश्न, मी जो आज संच घेणार आहे तो संच डी आहे, तर त्याचा मी डायरेक्ट तुम्हाला हे करणार आहे. मी डिटेलिंग एक्सप्लेनेशनला सध्या नाही जाणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी फक्त एक्सपेक्टेड उत्तर काय आहेत, ओके, तेवढं समजून घ्या आणि आज रिलॅक्स राहा. लवकरच आपण मी कंबाईनच्या परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्न जे आहेत, ओके, तर ते साधारण मी असे काही काढलेले आहेत की ज्याच्यावर कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये फोकसली येऊ शकतं असं माझा अंदाज आहे, तर त्याचे सेशन्स आपण करणार आहोत. ओके, तर त्यावेळेस मी ह्याच्यातलेही काही प्रश्न घेते, टॉपिक घेते, त्यावेळेस आपल्याला बऱ्यापैकी कव्हर होईल, किंवा ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण लवकर करूया. आता फक्त उत्तर आणि कसं आपल्याला ट्रॅप केले याच्याच मध्ये आपण जाऊया. समजलं? पुन्हा एकदा सांगते, पीवायक्यू ला ऑप्शन नव्हता. ओके, आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऐकलेलं आहे माझं, किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पर्सनली सांगायचे अरे राज्यसेवे मुख्यचे पीवायक्यू बघा रे बघा रे बघा रे, आणि ज्यांनी खरंच मनावर घेतलं तर ऍटलिस्ट त्यांचे 13 मार्क किमान गेले नाही पाहिजेत असं माझं मत आहे. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. संभाव्य आहेत ह्याच्यामध्ये, आता काय चेंज होतंय काही नाही ते आपण लवकरच बघूया. ओके, सो सुरू करूया आता. बघा, मी डायरेक्टली हेच आणून ठेवलेलं होतं, हा क्वेश्चन पेपरच आहे, क्वेश्चन पेपरच बघूया. तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट, ठीक आहे, चला. मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आता मी तुम्हाला एक गंमत सांगते माझी पर्सनली. मी हा प्रश्न पहिल्यांदा मराठीत वाचला, मला थोडासा डिफिकल्ट गेला म्हणजे मी मराठीतच शिकवते, सोर्सेस मराठी वापरते, पण काय झालं ज्यावेळेस मी युपीएससीचा अभ्यास करायचे ना त्यावेळेस इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी हे झालेलं, तो जो फाउंडेशन आहे ना ते बऱ्यापैकी तिकडेच झालेलं. कंबाईनचे प्रश्न माझे मराठीत सुटतात, माझ्यासारखे अनेक लोक आहात, ओके, पण राज्यसेवेचे प्रश्न हे बघावे लागतात. सो दोन्ही याच्यात बघूया. बघा, प्रभावीपणे पाडण्यासाठी संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे. आता मला इथेच ना कन्फ्युजन झालं, नाही पटकन क्लिक झालं, सो मी हा प्रश्न इंग्लिशमध्ये वाचणं जास्त प्रेफर केलं. का बरं हेही सांगते, कारण की एक सोपा शब्द तिथे आलेला होता, ते म्हणजे नॅशनल कमिशन फॉर, एकच मिनिट बाळांनो, येस, हे बघा, नॅशनल कमिशन फॉर रिव्ह्यू द वर्किंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हा 2000 ते 2002 मध्ये घडलेली ही घटना आहे. ओके, आणि त्याच्यानुसारच ते नैतिक कर्तव्य वगैरे ते गोष्टी ऍड झाल्या. तर त्यांनी काय रिकमेंडेशन केलं बघा, इथे कन्फ्युजनचा मुद्दा काय, तर त्यांच्या सांगण्यानुसार फंडामेंटल ड्युटीज मध्ये काय वाढ केली का, असा प्रश्न आला असता तर प्रश्नाचा रोख वेगळा आहे, उत्तर वेगळं आहे. ओके, आता मी एक क्लिअरली सांगू शकते, हा प्रश्न युपीएससीच्या प्रीच्या ह्याच्यातून आलेला आहे, म्हणजे प्री मध्ये अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला गेला होता. तर जे जे विद्यार्थ्यांनी ते पण पीवायक्यूज बघितले असतील तर तुम्हाला हा प्रश्नाचा रोख लक्षात येईल. ठीक आहे, म्हणजे आता बरेच लोक लगेच व्हिडिओच्या खाली कमेंट करतील, मग आता काय युपीएससीचे पण करायचे का. बाळांनो, एमसीक्यूज विचारू 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 किती विचारणार आहे, त्यांनाही पण काहीतरी नाविन्य पाहिजे, तर त्यांच्यासारखाच थोडासा आपण विचार करून थोडा एक्सटेंडेड अभ्यास करायला काहीच हरकत
नाही, हो की नाही? तर बघा काय म्हटलंय, वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे 2000 ते 2002 या दरम्यान झालेलं होतं. रेकमेंडेशन दॅट इफेक्टिंग फंडामेंटल ड्युटीज आर. इथे प्रश्न काय म्हणजे इम्पॉर्टंट वर्ड काय होता माहितीये का? रेकमेंडेड दॅट, रेकमेंडेड. आता एक्सेप्टेड असं नाहीये, रेकमेंडेड. ओके, तर लक्षात ठेवायचं. ड्युटी टू वोट फॉर इलेक्शन्स, to pay taxes, industrial organization provide education to children of their employee, to foster spirit of family values and responsible parenthood. आता बघा पुन्हा एकदा मी वर जाते. ओके, म्हणजे निवडणूक मतदान करण्याचे कर्तव्य त्यांनी सांगितलेलं हे ऍड करा. त्याच्यानंतर कर भरणे, त्याच्यानंतर औद्योगिक संस्थांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे हे कर्तव्य आहे. मुलांच्या शिक्षण, शारीरिक आणि नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्यांची जबाबदारी, पालकत्वाची भावना जपासणे, हे चारही रेकमेंडेशन त्यांनी केलेले होते. त्यामुळे उत्तर आहे वरील पैकी सर्व. ओके, डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हाही पहिले एक दोन क्वेश्चनच मला जर असे टाइम म्हणजे असं वाटलं, ओके, आपल्या नेहमीच्या ह्याच्यातले नाही असं थोडस मला रिअलाइज झालं. बघा, कोणत्या समापन चर्चा समाप्ती म्हणजे समापन प्रस्ताव अंतर्गत फक्त महत्वाचे कलम चर्चेसाठी मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात आणि मंजूर झाल्याचे गृहीत धरले जाते. आता इथे बघा, साधारण समापन म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, समापन म्हणजे पूर्ण करणं, म्हणजे आता ओके लाईनीत घ्या, फिनिश करा. खंडशः म्हणजे काय, तुकड्या तुकड्यांमध्ये घ्यायचं. त्याच्यानंतर आहे की कांगारू. इथे प्रश्न काय विचारलाय, फक्त महत्वाचे कलम, हा याच्यातला कीवर्ड होता. ओके, त्यामुळे उत्तर येणार आहे कांगारू समापन. आता कांगारू कसं जम्प करतो ना, तसं जम्प करायचं, जे जे महत्वाचं आहे तिकडे जम्प करत जायचं आणि हे घ्यायचं, ते इथे आहे. त्यामुळे उत्तर हे. आता हे लक्षात घ्या, हे सुद्धा फक्त तुमच्या जनरल अवेअरनेस ऑफ युअर टॉपिक्स त्याच्यावर तुम्ही करू शकत होता. आलंय लक्षात? ओके, नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन पण आपला आहे, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यावर कंपॅरेटिव्ह प्रश्न आला ना, म्हणजे लक्षात ठेवायचं, म्हणजे इश्यू काय आहे की अभ्यास करताना आपली जी स्टाईल असते ना, राष्ट्रपती, राज्यपाल, पीएम, सीएम, काउन्सिल ऑफ मिनिस्टर वरचे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर खालचे, वरची संसद, खालचे विधानमंडळ, हे कंपॅरेटिव्ह अभ्यास का करायचा, त्याचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे. बघा काय विचारलंय, अयोग्य कथन ओळखा. राष्ट्रपती कोर्ट मार्शल द्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात, करू शकत नाहीत. राज्यपाल येस, करू शकत नाहीत, हे बरोबर आहे. आता इथे काय आहे, 72 आणि 161. सॉरी, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये, नाहीतर एक एक प्रश्न एक्सप्लेन केला तर तुम्ही बोर व्हाल. ऑलरेडी तुम्ही पेपर देऊन आलेला आहात, त्यामुळे थोडेसे हेक्टिक असाल. उत्तरच डायरेक्ट बघूया. राष्ट्रपती क्षमेच्या आधाराची कारणे देण्यास बांधील आहेत. नो नो, ते बांधील नाहीत. ओके, दयेसाठी याचिकाकर्त्याला तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. येस, आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरावा लागतो. येस, इथे फक्त त्यांचा सल्ला घ्यावा लागतो, तो सल्ला बंधनकारक अशातला काही प्रकार नाही. आता ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं, सॉरी एक्सप्लेनेशन पण एक सांगते की जे राजीव गांधी यांच्या हत्याकांडामध्ये नलिनी जे होत्या ते बॉम्बस्फोटच्या ह्याच्यामध्ये, हो ना, तर त्यांना माफीची शिक्षा देण्यात आलेली आणि त्यांचा सहकारी, तर त्यावेळेस चर्चेतला हा मुद्दा होता. मला अजूनही ती गोष्ट लक्षात आहे. आणि हाच प्रश्न एमपीएससी प्री 2013 मध्ये आलेला आहे याच घटकाचा. गॉट इट? चला पुढे बघा, संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे आहे काय विचारले? चुकीचे आहे. पंडित नेहरूंनी शिफारस 63 मध्ये केली नाही, 1962 मध्ये कृष्ण मेनन यांनी केली. कृष्ण मेनन यांनी केली होती. ओके, लोकसभेमधून निवडून आलेल्या समितीचा अध्यक्ष, येस, हे विधान बरोबर आहे. 1974 पासून लोकसभेतून 15 आणि राज्यसभेतून 7, येस, याच्यामध्ये 22 असतात आणि या सदस्यांचा कार्यकाल 2 वर्षाचा नाही, इथे 1 वर्षाचा. आता चुकीचं विचारलेलं आहे, त्यामुळे उत्तर येणार आहे ए अँड डी. काय असणार आहे? ए अँड डी. व्हॉट इट? चलो नेक्स्ट बघा. त्याच्यानंतर आहे खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. हा, इथे योग्य विधाने ओळखाचा प्रश्न आहे. केसीव्हीआर हे संघराज्य अर्धसंघ राज्य आहे, हे विधान बरोबर आहे का? येस, हे विधान काय आहे? बरोबर आहे. ओके, अर्धसंघ राज्य यांनी म्हटलेलंच आहे. मुरिस जोन्स हे सौदेबाजीचं नाही, मुरिस जोन्सच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचं जे गोष्ट होती ते होते बार्गेनिंग, हा शब्द लक्षात ठेवायचा. काय? बार्गेनिंग. ओके, सीएफ स्ट्रॉंग यांच्यामध्ये कमी संघराज्य असा शब्द त्यांनी युज नव्हता केलेला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की केंद्रस्थ संघराज्य, काय शब्द युज केलेला होता? केंद्रस्थ. त्यामुळे हेही केले. आणि ग्रामीण ऑस्ट्रेल म्हणजे सहकार्याचं, येस, हे विधान बरोबर आहे. त्यामुळे कोणते विधान बरोबर आहे? तर उत्तर येणार आहे अ आणि ड. आलंय लक्षात? सो अजून थांबा, पुढे जाऊया आपण. चलो नेक्स्ट क्वेश्चन. थँक्स फॉर युअर पेशन्स गाईज.
ओके. भारतीय संविधानातील कोणते कलम भारताच्या नियंत्रक महालेखा परीक्षकाशी संबंधित आहे? कलम 148. 149 पण आहे. ओके. पण स्वतंत्र पदस्थापित संबंधित आहे. 144 आणि 141 काय आहे? हे आपलं सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम आहे. आणि 149 पण त्याच्यामध्ये काय दिली? कॅगची कार्य दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा, राज्याच्या महाधिवक्त्याचे पारिश्रमिक म्हणजे रेम्युनरेशन कोण देणार? राज्यपाल. हो की नाही? कलम 165. पुन्हा इथे लक्षात घ्या, महान्यायवादी आणि महाधिवक्ता कंपॅरेटिव्ह अभ्यास करणं का गरजेचं आहे? बरोबर आहे. यांची नेमणूक पण करणार, यांचा कार्यकाळ म्हणण्यापेक्षा त्यांचं कार्य काय असणार, त्यांचं पदाचं आणि त्याच्यानंतर त्यांचं जे काही मानधन असणार ते पण कोण ठरवणार आहे? तर राज्यपालच ठरवणार आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेतील खालील कलम आणि त्यांच्या योग्य जोड्या लावा. आता याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट बघा, लक्षात घ्या काय आहे. मी कसं लक्षात ठेवलेलं त्याच्यानुसार तुम्हाला सांगते. ओके. लँग्वेज टू बी यूज इन द रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्सेस, तर इथे उत्तर येणार आहे 350. ओके. हे नंतर पण मी एलिमिनेशन कसं वापरलेलं? ए म्हणजे इथे एज्युकेशन, तर फॅसिलिटीज फॉर द एज्युकेशन इकडे आलं, तर बी चं उत्तर एक आहे असा फक्त पर्याय क्रमांक हा आहे. म्हणजे जरी डिफिकल्ट वाटत असलं, ऍक्च्युली नाहीच आहे. ग्रुप बी मध्ये म्हणजे आपले जे ग्रुप बी चा जो पेपर होतो, तर त्या पेपरमध्ये लँग्वेज आणि हा जो भाग 17 कलम 350 ते 352 हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, सी लिंग्विस्टिक मायनॉरिटी. ओके. आणि डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ हिंदी 351. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. गॉट इट? चलो पुढे बघूया. येस. आता हा प्रश्न जो मला थोडासा वाटला की म्हणजे आपण का कसं अवॉइड करतो ना त्याच्यातल्या, ह्या ओव्हरसीज सिटीजन. ऍक्च्युली वाचताना मी सुद्धा इथे थोडीशी गडबडली. परदेशातील भारतीय नागरिकांना म्हणजे ऍक्च्युली मला असं वाटलं की जे परदेशात राहणारे भारतीय नागरिक आहेत त्यांना कोणते मूलभूत हक्क असा प्रश्न असावा का, असं मला इनिशियली वाटलं. बट दॅट इज नॉट ट्रू. तर इथे जेव्हा वाचना ना, ड्युअल सिटीजनशिप टू ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, OCI. ओके. ह्या लोकांना काय असतं, तर हे भारताचेच नागरिक आहेत. ओके. दुहेरी नागरिकत्व ही कन्सेप्ट आपल्याकडे नाही, एकेरीच आहे. ते येऊ शकतात, ते राहू शकतात, ते आपल्या जागा, पण ते मतदान करू शकत नाही, ते निवडणुका लढवू शकत नाही. ओके. हे सगळे त्यांना राईट्स असतात. त्यामुळे हा जो करार आहे कोणत्या देशातल्या लोकांना लागू होतो, तर हे फिनलँड, इस्रायल, सायप्रस आणि पोर्तुगाल हे चारही बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ओके. पुढे बघा. ऍक्च्युली हा खूप रेअर प्रश्न आहे. हा मॅक्सिमम लोकांचा चुकलेला असणार किंवा अटेम्प्टच घेतलेला नसणार आहे. ठीक आहे. नॉट टू वरी. ठीक आहे. नेक्स्ट बघा. आता हाही प्रश्न थोडासा आपल्याला म्हणजे संविधान सभा ह्याच्यावर आयोग किती डिटेल जाणार आहे ना, त्याचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे. काय विचारलंय? चुकीचे विधान ओळखा. बीरराव घटना समितीचे सल्लागार. हो. कोणी? सर वेव्हेल यांनी सांगितलं होतं त्यानुसार. आणि मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला, हाही बरोबर आहे. 310 कलम 8 हेही बरोबर आहे. आणि 243 आणि 13 अनुसूची हा चुकलेला आहे. त्यामुळे विचारले चुकीचं विधान कोणतं, त्यामुळे उत्तर येणार आहे फक्त ड, पर्याय क्रमांक 3. आले लक्षात? नेक्स्ट बघूया. हा. आता इथे पण बघा, एकदम एकदम क्लिष्ट. हा. आतापर्यंत आपण म्हणजे 11वी अनुसूची आणि 12वी अनुसूची जी आहे म्हणजे ग्रामीण आणि शहरी, तर ती एवढी काही डिटेल करत नव्हतो. ओके. पण आता ह्याच्यावर आणि हा प्रश्न 2000 आय थिंक 14 राज्यसेवा मेन्स 13, 14, 15 ह्याच्यातलाच एक कुठचा तरी पेपर आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे. म्हणजे मी आता रिसेंटली कोणाशी तरी हा प्रश्न डिस्कस केलेला होता. प्रश्न म्हणण्यापेक्षा अरे ते अनुसूचीवर 12व्या 11व्या आलं नव्हतं असं बोलता बोलता सहज आल्याने हा प्रश्न आता आला होता. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की आतापर्यंत आयोग काय करत होतं, ज्या भागामध्ये पोहोचलेले नाहीयेत ना विद्यार्थी त्या भागात, मग तुम्ही कुठे नाही पोहोचला तर तुम्ही राज्यसेवा मेन्सला पोहोचलेले नाहीयेत, आणि जेवढे रिझल्ट ओरिएंटेड आहेत ना ते सगळं सांगतील की आम्ही किती वडापाव खाऊन जागरण करून हे केलं, आम्ही इतकं स्ट्रगल केलं, पण आम्ही नेमका अभ्यास काय केला, कशातून केला हे सांगण्याचे कष्ट होत नाही. ओके. बघा 12व्या अनुसूचीमध्ये कोणत्या बाबींचा समावेश केला आहे, तर कलात्मक दृष्टिकोनाचे प्रवर्धन, अग्निशामक बरोबर आहे, दहनभूमी विद्युत दाहिनी बरोबर आहे, बाजार जत्रा, बाजार व जत्रा आहे, पण ग्रामीण गृहनिर्माण हे जे आहे ना हे 11व्या अनुसूचीमध्ये, आणि अपंग मतिमंद हितसंबंध, पर्यावरणाचे रक्षण हे सगळं आहे. त्यामुळे उत्तर इकडे जे आहे ना ते येणार आहे A, B आणि D. लक्षात आलं? म्हणजे
एवढंच होतं. आता ग्रामीण ह्या शब्दावरून खरं तर एलिमिनेशन करण्यासारखं होतं, पण ते कसं असतं, पहिले 70 प्रश्नानंतर हे मला बोलणं सोपं आहे, तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेमध्ये डील करणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. उच्च न्यायालयाकडून योग्य विचारलंय हा. कनिष्ठ न्यायालय न्यायाधिकार प्रतिषेध जारी केला जातो, म्हणजे प्रोहिबिशन बद्दल आहे. ओके, त्याचा उद्देश अधिकार क्षेत्र जाण्यापासून प्रतिषेध करणे. बरोबर आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या अधिकार क्षेत्रातल्या गोष्टीच करा, बाहेरच्या करू नका. प्रशासकीय संस्थांविरुद्ध नाही, ह्या फक्त न्यायिक संस्था, म्हणजे आपल्याकडे दोन जे प्राधिलिक आहेत ते न्यायिक आहेत. एक आहे प्रोहिबिशन आणि एक आहे सर्शिओररी. प्रोहिबिशन म्हणजे टू स्टॉप आणि सर्शिओररीचा अर्थ असतो स्क्वॅश, रद्द करणे. त्यांनी जो नियम दिलाय तो रद्द करणे. ओके, तर हा न्यायिक आणि अर्धन्यायिक हे विधानही बरोबर आहे, योग्य विचारलेलं आहे, त्यामुळे उत्तर ए आणि सी हे आलेलं आहे. डन आहे. ओके, नेक्स्ट बघा. बघा, त्याच्यानंतर संसदेच्या साध्या बहुमताने कोणत्या घटना दुरुस्त्या करता येतात. तर मला हे लक्षात आहे की फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी आणि जर का केंद्र राज्य संबंध याच्यामध्ये जर का काही फरक होणार असेल तर त्या विशेष असतात, बाकी सोडून द्या. तर बघा, लक्षात घ्या, घटक राज्यांची निर्मिती येस, कलम क्रमांक 4. वेतन आणि भत्त्याबाबत दुरुस्ती भाग 2. त्याच्यानंतर सॉरी, भाग 2 नाही. ओके, त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करणं. ओके, दुरुस्ती करणं हे काय आहे, ह्याच्यासाठी स्पेशल मेजॉरिटी लागणार आहे. राईट, आणि मतदारसंघांचे परिसीमन करणं याच्यासाठी पण आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे, तर सी येणार नाही, त्यामुळे उत्तर येणार आहे ए, बी आणि डी. काय येतं, ए, बी आणि डी. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, शेवटचे 2 प्रश्न राहिले, थोडेसे पेशन्स ठेवा. पुढील विधानांपैकी राष्ट्रपतीच्या नकाराधिकार वेटो पॉवर बद्दल कोणते योग्य आहे, रोखून ठेवू शकतात. येस, राष्ट्रपती विधेयकाला संमती रोखून ठेवू शकतात. बरोबर. राज्यपाल त्यांना उचित वाटेल तेव्हा विचारार्थ राखून ठेवू शकतात. आर्टिकल 200. ओके, राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात. येस. ओके, लक्षात घ्या, पाठवू शकतात, पण कोणतं पाठवू शकत नाही, धनविधेयक पाठवू शकत नाही. लक्षात आलं, त्यामुळे उत्तर काय येणार आहे, ए, बी आणि सी. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, पुढील विधानांमधून आंतरराज्य परिषदांसंबंधी योग्य विधान ओळखा. याचा उल्लेख 263 मध्ये आहे. बरोबर आहे. स्थापना राष्ट्रपतींना अधिकार आहे, हेही बरोबर आहे. अधिकाराचा आजवर वापर केलेला नाही, हे विधान चूक आहे. का, कारण की आपलं कोणतं ते सगळ्यांचं आवडतं सरकारी आयोग. बरोबर आहे, सरकारी आयोग नंतर आंतरराज्य परिषदांची स्थापना केली होती राष्ट्रपतींनी. बरोबर, त्यामुळे ह्याचा केलेली नाही, हे विधान काय आहे, चूक आहे. त्यामुळे योग्य विधाने म्हणाल तर फक्त अ आणि ब ही दोनच राहतात. सो सांगायचा मुद्दा लक्षात घ्या की आपल्या लवकरच प्रेडिक्शन सिरीज जे म्हणतात, म्हणजे अतिसंभाव्य प्रश्न, काही प्रश्न तयार केलेले आहेत याच्याच आधारे, म्हणजे दर्जा राज्यसेवा मेन्सचा जरी असला तरी कंबाईन मध्ये त्याच्यामध्ये कशी छेडछाड करून ते ऍड केले जाऊ शकतात, अशा प्रकारचा एक अभ्यासपूर्ण काही प्रश्न आहे, त्याची सिरीज आपण लवकरच सुरू करतो आहे. आजच्या दिवस रिलॅक्स व्हा, 1 ते 5 या दरम्यान आपण ती सिरीज करूया. संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस निवांत ही सिरीज असणार आहे. त्यामुळे चॅनलला लाईक शेअर करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आणि आता लक्षात घ्या, कंबाईनचा फॉर्म तुम्ही भरलेलाच असेल, हो की नाही, कसंही झालेलं असेल, काही वाईट नका वाटून घेऊ. काय वाईट वाटत असेल, आजची संध्याकाळ घालवा, उद्या सकाळी जोमाने 7 वाजता पुन्हा अभ्यासाला लागा, कारण की कंबाईन परीक्षा आहे. ध्येय गाठायचं असेल तर खचून चालणार नाही, आणि असं युद्ध समोर असताना तर तलवार म्यानात घालून चालणार नाही. ठीक आहे, जे झालं झालं, चांगला गेला चांगली गोष्ट आहे, नाही चांगला गेला तरीही काही नाही, न्यूट्रल राहा. एकच डोक्यात ठेवा, मला अधिकारी बनायचं आहे आणि त्याच्यासाठी काय पण. ओके, सो एवढं लक्षात घ्या. लवकरच भेटूया लाईव्ह सेशन्स मध्ये. आय होप तुम्हाला कळलं असेल. थँक्स फॉर युअर पेशन्स. ऑल द व्हेरी बेस्ट. बाय बाय. टेक केअर. जय हिंद.